नमस्कार मैत्रिणो, संगीता रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पहा मैत्रिणो, आपल्याला आज काय बनवायचं, अगदी झटपट. भाजीला नसल्यावर काय करायचं पटकन. इथं वाटणाची तयारी घेतलेली पाहू शकता. लसूण, खोबरं, धने, कोथिंबीर, कांदा. जास्त काय वाटण नाही, अगदी सोप्या पद्धतीने फोडणीला टॅमॅटो आणि कांदासुद्धा घेतला. हे बघा, आता वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. एवढं सोपं वाटण आहे ना, भाजी बी तशी टेस्टी आहे बरं का मैत्रिणो. अगदी झटपट. काय भाजी करायची पार डोक्यात चिनभिन विचार येतात माणसाच्या, की नक्की काय भाजी बनवायची. मग असा विचार आला की हे बघा, अशा पद्धतीने ही झटपट भाजी बनवायची आणि सगळ्यात टेस्टी. अगदी तुमच्या हॉटेलच्या रेसिपीलासुद्धा मागे सारेन अशी ही रेसिपी आहे, पाहू शकता तुम्ही. चला, आता खोबरं तर इथं तळून झालेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. मी कांदा टाकून घेते. कांदा लसूण दोन्ही सोबत टाकणारे, अगदी छान पद्धतीने परतून घेणारे, पाहू शकता तुम्ही मैत्रिणी. व्हिडिओ खूप छान छान आहे, पाहत जा. एक लाईक एक सबस्क्राईब करीत जा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. आणि अगदीच मनापासून व्हिडिओ केलेले असतात, रेसिपी बी मनापासून केलेल्या असतात, खूप छान असतात. नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करीत जा. हे बघा, अगदी कांदा कोथिंबीर दोन्ही परतून घेतलेले, लसूणही त्याच्यात टाकलेले, अगदी संपूर्ण वाटण आपलं हे छान पद्धतीने मैत्रिणी परतून झालेलं आहे बरं का. आता मी हे कढईतून काढून घेते, पाहू शकता तुम्ही. कढईतून संपूर्ण वाटण काढून घेतलेलं आहे. पहा, वाटण बी थोडं थंड झालं आहे आणि आता थंड झालेलं वाटण आपल्याला अगदीच वाटून घ्यायचं आहे बरं का. आणि ही भाजी अगदी 4 माणसांपुरतीच करायची, जास्त नाही आहे. म्हणतात ना, 4 माणसांपुरती केली तरीही 5वं माणूस खाईन एवढी भाजी होतेच. इथं तेल टाकलं आहे कढईमध्ये, तेल अगदी भरपूर टाकलेलं आहे. तेल टाकण्यापासून अजिबात चिंगूसपणा करू नका बरं का. इथं जिरे टाकलेली आहे, पाहू शकता. आणि त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला पूर्ण एक टॅमॅटो अगदी मऊसूत असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. पहा मैत्रिणो, छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे. आणि तेल आहे अगदी कडक तापलेलं आहे, त्याच्यामुळे टॅमॅटो परतायला अगदीच वेळ नाही लागत. पहा, त्याच्यानंतर आपल्याला टाकायची थोडीशी हळद. पहा, त्याच्यानंतर आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा, अगदी मापातच टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाही आहे. त्याच्यानंतर मटण मसाला, पुन्हा धना पावडर थोडीशी टाकणार आहे मैत्रिणो, पाहू शकता तुम्ही. मी टाकते तसं तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर टाकायची बेडकी मिरची पावडर, कारण की बेडकी मिरची पावडरने आणखी छान कलर येतो भाजीला. आपली भाजी बी अप्रतिम अशी दिसते, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर जे वाटून घेतलं आहे ते सुद्धा आपल्याला टाकायचं. हे बघा, अगदी पुसून असं टाकून द्यायचं आहे आपल्याला हे वाटण. आणि अगदी छान पद्धतीने ते वाटण आपल्याला फ्राय करायचं बरं का. हे बघा, वाटण मी संपूर्ण टाकून दिलं आहे, त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे. आता वाटण आपल्याला हे अगदीच चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं, की पूर्ण तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतायचं बरं का मैत्रिणींनो. की असं नाही त्याच्यात तेल दिसतं आणि मी लगेच पाणी ओतलं. पूर्ण तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेणार आहे. इथं अगदी छान पद्धतीने कोथिंबीरही टाकलेली आहे, वाटणाला भरपूर टाकली. आणि आता फोडणीलासुद्धा मी कोथिंबीर टाकली, पाहू शकता तुम्ही. सतत आपलं वाटण हलवत राहायचं, अजिबात खाली लागलं बिगलं नाही पाहिजे. हे बघा, अगदी छानपैकी तेल सुटायला लागलेलं आहे. चवीपुरतं मीठही टाकलं आहे मी, पाहू शकता मैत्रिणींनो. आणि हे वाटण अगदी चांगल्या पद्धतीने मी हलवून घेणार आहे. हे बघा, मस्त असं त्याला तेलही सुटलं आहे मैत्रिणींनो. आता आपल्याला टाकायचं आहे, आपल्याला किती भाजी करायची त्याच्यानुसार पाणी टाकायचं. तुम्हाला प्रश्न पडला असेल पाणी ओतलं आहे पण भाजी काय करायची ती दाखवलं नाही. भाजी तर दाखवणारच आहे. पहा, अगदी हॉटेलमधून विकत आणायची गरज नाही, काय नाही, घरीच तयार करायची घरीच. हे बघा, इथं मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं मैत्रिणी, पाहू शकता. हे बेसन पीठही जास्त नाही, अगदीच थोडंसंच बेसन पीठ आहे, अर्धीच वाटी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकायची. पहा आपल्याला, त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे. मिठाचं प्रमाण जरा बेतानीच टाका मैत्रिणींनो. चला, आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं. अगदी छान असा गोळा तयार झाला पाहिजे मैत्रिणींनो. जास्त निबर बी गोळा बनवायचा नाही आहे आपल्याला, पाहू शकता. हे बघा, आणि त्याच्यावर थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा तो गोळा आपल्याला हलवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो.
इथं बघा सोऱ्या घेतल्या, सोऱ्यामध्ये हा गोळा टाकणार आहे मी, पाहू शकता तुम्ही. आणि आता घ्यायची आपल्याला शाव पाडून बरं का. पहा, अगदी घरातल्या घरात ताजी ताजी शाव पाडून ही भाजी बनवायची आणि खरंच खूपच मस्त भाजी. हे बघा, अशा पद्धतीने फक्त आपल्या सोऱ्या फिरवीत राहायचे बरं का, जास्त काही करायचं नाही आहे. हे बघा, छान पद्धती आणि एवढी सुंदर भाजी होती ही मैत्रिणीनो, काय सांगू तुम्हाला. चला, पूर्ण शेव टाकून झालेली आहे. लगेच चमच्याने हलवायचं नाही आपल्याला, थोडंसं त्याला उकळून द्यायचं, अजिबात चमच्याने हलवायचं नाही. हे बघा, आता मस्तपैकी वरून कोथिंबीर टाकते, 5 मिनटं उकळून देणार आणि भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. भाजी हे बघा मस्त झालेली आहे आपली तयार मैत्रिणी, पाहू शकता. अगदी काय ग्रेव्हीदार भाजी झालेली आहे शावची. चला काढून दाखवते. पहा, भाजीचा रंग बघा, कशी अफलातून भाजी झालेली आहे आपली ही. खरंच खूप छान मैत्रिणी. आवडली तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा येऊ आपण नवीन व्हिडिओ घेऊन. बाय.